नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एस पी अकॅडमी जी की आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीड पोलीस पाटील भरती 2026 करिता महत्त्वाचे असे तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, प्रश्न क्रमांक पहिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन म्हणजेच विद्यार्थी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 7 नोव्हेंबर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन म्हणजेच विद्यार्थी दिवस हा 7 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक दुसरा, गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 पोलीस पाटील। गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य हे पोलीस पाटील हे करतो। प्रश्न क्रमांक तिसरा, मुंबईतील कोणत्या पुलाचे नाव बदलून सिंदूर पूल असे ठेवण्यात आलेले आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 कर्नांक पूल। मुंबईतील कर्नांक पूल या पुलाचे नाव बदलून सिंदूर पूल असे नाव ठेवण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक चौथा, मराठीतील पहिले प्रवास वर्णन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक कोण होते? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 गोडसे भटजी। मराठीतील पहिले प्रवास वर्णन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक हे गोडसे भटजी हे होते। प्रश्न क्रमांक 5, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 1674 मध्ये। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 1674 मध्ये झाला। प्रश्न क्रमांक 6, गावातील पोलीस पाटलांची नियुक्ती कोण करते? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 जिल्हाधिकारी। गावातील पोलीस पाटलांची नियुक्ती ही जिल्हाधिकारी करतात। प्रश्न क्रमांक 7, कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश। कथ्थक हा नृत्य प्रकार उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा किंवा वृद्धगंगा असे म्हणतात? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी। महाराष्ट्रातील गोदावरी या नदीला दक्षिण भारताची गंगा किंवा वृद्धगंगा असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 9, पुढीलपैकी भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन। भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे होते। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 विधान परिषद। महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह हे विधान परिषद हे असते। प्रश्न क्रमांक 11, ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 क्लाउड सीडिंग। ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला क्लाउड सीडिंग असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 ग्रामगीता। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला। प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा। नर्मदा ही नदी पश्चिम वाहिनी आहे। प्रश्न क्रमांक 14, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीलपैकी कोण होते? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 रामचंद्र त्रिंबक डबीर। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत रामचंद्र त्रिंबक डबीर हे होते। प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रध्वजाची उंची व लांबी याचे प्रमाण कसे आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 2:3। राष्ट्रध्वजाची उंची व लांबी याचे प्रमाण 2:3 असे आहे। प्रश्न क्रमांक 16, राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 यशवंतराव। राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव असे होते।
प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणता आजार सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 स्कर्वी. स्कर्वी हा आजार सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. प्रश्न क्रमांक 18. दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 रोनाल्ड अमुंडसेन. पहा दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव रोनाल्ड अमुंडसेन हा आहे. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत 1911-12 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड हार्डिंग्स. पहा लॉर्ड हार्डिंग्स या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत 1911-12 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली. प्रश्न क्रमांक 20. 1857च्या उठावात स्वातंत्र्य युद्ध कोणी संबोधले? पहा ऑप्शन क्रमांक 3 स्वातंत्र्यवीर सावरकर. 1857च्या उठावात स्वातंत्र्य युद्ध हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी संबोधले होते. प्रश्न क्रमांक 21. मृदेचा सामुजार 7.5 पेक्षा जास्त असेल तर ती मृदा कोणत्या प्रकारात येते? पहा ऑप्शन क्रमांक 3 आम्लारीधर्मी मृदा. मृदेचा सामुजार 7.5 पेक्षा जास्त असेल तर ती मृदा आम्लारीधर्मी मृदा या प्रकारात येते. प्रश्न क्रमांक 22. नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर. नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे पहिले भारतीय व्यक्ती रवींद्रनाथ टागोर हे आहेत. प्रश्न क्रमांक 23. पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आला आहे? पहा ऑप्शन क्रमांक 1 राज्यसूची. पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या राज्यसूची या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 24. सुवर्ण क्रांतीचा संबंध खालीलपैकी कशाबरोबर आहे? पहा ऑप्शन क्रमांक 3 फलोत्पादन. सुवर्ण क्रांतीचा संबंध हा फलोत्पादनाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभला आहे? पहा ऑप्शन क्रमांक 2 720. महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभला आहे. प्रश्न क्रमांक 26. चिपको आंदोलनामुळे जगाला सर्वश्रुत असणारे खालीलपैकी कोण? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 सुंदरलाल बहुगुणा. चिपको आंदोलनामुळे जगाला सर्वश्रुत असणारे सुंदरलाल बहुगुणा हे आहेत. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो? पहा ऑप्शन क्रमांक 1 28 सप्टेंबर. महाराष्ट्र शासनातर्फे 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 28. आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 नेपच्यून. आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह नेपच्यून हा आहे. प्रश्न क्रमांक 29. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 दहिसर. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे दहिसर या नदीच्या काठी वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 30. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 25 डिसेंबर 1927 मध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन हे 25 डिसेंबर 1927 मध्ये केले. प्रश्न क्रमांक 31. इतिहासातील 3 प्रसिद्ध लढ्यांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? पहा ऑप्शन क्रमांक 3 हरियाणा. इतिहासातील 3 प्रसिद्ध लढ्यांमुळे गाजलेले पानिपत हे शहर हरियाणा या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 32. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गनिर्मितीसंबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केले आहे? पहा ऑप्शन क्रमांक 3 बुधभूषण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गनिर्मितीसंबंधी छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण या ग्रंथात वर्णन केले आहे.
प्रश्न क्रमांक 33, जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पहा ऑप्शन क्रमांक 3, 8 मार्च. जागतिक महिला दिवस हा 8 मार्च या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 34, इस्रोचे विस्तारित रूप काय आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 2, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इस्रोचे विस्तारित रूप इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असे आहे. प्रश्न क्रमांक 35, सिक्कीम या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? पहा ऑप्शन क्रमांक 4, गंगटोक. सिक्कीम या राज्याची राजधानी गंगटोक ही आहे. प्रश्न क्रमांक 36, विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणास सादर करतात? तर पहा ऑप्शन क्रमांक 1, विधानसभा उपाध्यक्ष. विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा हा विधानसभा उपाध्यक्षांकडे सादर करतात. प्रश्न क्रमांक 37, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर पहा ऑप्शन क्रमांक 1, 17 सप्टेंबर. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा 17 सप्टेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 38, खालीलपैकी कोणता भारतातील पहिला लोहमार्ग आहे? पहा ऑप्शन क्रमांक 3, मुंबई ते ठाणे. मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे. प्रश्न क्रमांक 39, डांबराच्या गोळ्याचा आकार काही दिवसांनी कमी होत जातो त्याचे कारण डॅश डॅश असे आहे. तर पहा ऑप्शन क्रमांक 3, संप्लवन होते. डांबराच्या गोळ्याचा आकार काही दिवसांनी कमी होत जातो त्याचे कारण असे की त्याचे संप्लवन होत जाते. प्रश्न क्रमांक 40, खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते? पहा ऑप्शन क्रमांक 2, निलगिरी. निलगिरी ही टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते.